मुखवास म्हटलं की जेवणानंतर प्रेमाने पुढे केला जाणारा तो छोटासा तबक आठवतो. कोणाच्या घरी गेल्यावर असो, पाहुणे आपल्या घरी आले तेव्हा असो किंवा प्रवासात जेवण झाल्यानंतर मुखवासामध्ये एक वेगळीच आपुलकी असते, नाही का? मुखवास विविध प्रकारचे बनवले जातात, पण आपण जो बनवणार आहोत तो अगदी खास म्हणजे अगदी साधा, सोपा आणि खूप पौष्टिक असा हा मुखवास आहे. सगळ्या बियांपासून बनवला जाणारा हा मुखवास केसांच्या वाढीसाठी, केस गळतीसाठी, नवीन केस उगवण्यासाठी याचे खूप फायदे आहेत. यामध्ये आपण घेतल्या आहेत फ्लॅक्स सीड्स म्हणजे अळशीच्या बिया, भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया, काळे तीळ, पांढरे तीळ, बडीशोप, खसखस, ओवा, जिरे, बाळंत शोप, मगज बी आणि शेवटी धना डाळ. यामध्ये घातलंय थोडंसं काळं मीठ, लिंबाचा रस आणि थोडी हळद लावून 15 ते 20 मिनिटं यांना साईडला ठेवून द्यायचं. त्यानंतर मंद आचेवर हलक्या हाताने भाजून घ्यायच्या. मी यांना वेगवेगळे यासाठी भाजलं, त्या खूप छान अशा खमंग भाजल्या जातात आणि त्याची टेस्टही छान येते. तीळ अशा पद्धतीने डान्स करायला लागले की समजून घ्यायचं की हे छान भाजल्या गेले. हे सगळं साहित्य भाजून झाल्यानंतर एका पॅनमध्ये काढून ठेवायचं आणि शेवटी धना डाळ मिक्स करायची. धना डाळ ही आधीच भाजलेली असते, त्यामुळे सगळ्यात शेवटी टाकली. आपल्या मुखवासाला छान चटपटीत चव यावी यासाठी मी त्यात वरतून घालून घेतलाय थोडासा चाट मसाला. तर असा हा पौष्टिक गुणांनी भरलेला सुपर डुपर टेस्टी अँड हेल्दी मुखवास तयार आहे. भेटूया पुढच्या रेसिपी सोबत आईच्या हातच्या चवीची आठवण करून देणाऱ्या आईज किचन तडकामध्ये.